आजच्या आषाढीच्या दिवशी सगळ्यांना नमस्कार. पांडुरंगाला नमस्कार करून आपण आपला दुसरं सत्र सुरू करूया. पण मागच्या वेळेला आपला जो विषय आहे तो विज्ञान म्हणजे काय, मॉडर्न सायन्स, आधुनिक विज्ञान, हा विषय आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. या विषयामध्ये आपण एक थोडक्यात आपण पार्श्वभूमी बघूया जी मागच्या वेळेला बघितली. हे विज्ञान जे सुरू झालं ते युरोपामध्ये सुरू झालं. युरोपमध्ये हे जे विज्ञान सुरू झालं त्याची काही पार्श्वभूमी आहे. हम्म. ती पार्श्वभूमी अशी आहे की युरोपामध्ये साधारणतः ह्या सगळा आत्ताचा जो युरोप आहे तोच वेगवेगळे 10, 12, 15 देश आहेत. त्या सगळ्या देशांच्या सगळ्या त्या ऐतिहासिक याच्यानुसार साधारणतः 500 पासून इसवी सन 500 पासून पुढे 1500 पर्यंत, 1200, 1300, 1500 पर्यंत ते अंधकार युगच म्हणतात त्याला. त्याला अंधकार युग म्हणतात कारण त्याच्यामध्ये त्या युरोपमधल्या कुठल्याच देशांमध्ये सुबत्ता, वैभव, आर्थिकदृष्ट्या खूप चांगलं असं दिसत नाही. उद्योग वाढलाय असं दिसत नाही. आणि नवीन भाषेत सांगायचं तर जीडीपी वाढलाय असं दिसत नाही. आणि एकाच विशिष्ट पद्धतीने जगणारी जनता, भरपूर राजे लोक आणि त्यांच्या एकमेकातल्या मारामाऱ्या, त्यांच्या एकमेकातली सत्ता, आणि दुसऱ्या बाजूला ख्रिश्चन धर्माची, ख्रिश्चन रिलीजनची जी काही सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये रोमच्या पोप पासून त्या युरोपातल्या जिथे जिथे हा धर्म पसरलाय तिथल्या सगळ्या गावांमधल्या पादरी किंवा बिशप पर्यंत अशी एक त्यांची एकदम घट्ट बांधलेली त्यांची रिलीजियस संघटना आहे. ही संघटनेचं लोकांच्या मनावरचं राज्य फार जबरदस्त होतं. आणि ते जो रिलीजन आहे तो रिलीजन हा सेमेटिक रिलीजनचे जे प्रकार आहेत त्यातला तो सेमेटिक रिलीजन आहे. याच्यामध्ये ज्याला एक प्रेषित असतो त्यांना एक धर्मग्रंथ आहे. त्या धर्मग्रंथाचा पगडा इतका प्रचंड आहे की त्याच्या पलीकडे तुम्ही काही करू शकत नाही. ही पार्श्वभूमी पटकन सांगतो की युरोपातला आपण जेव्हा धर्म शब्द इथे वापरू तेव्हा भारतीय धर्म लक्षात घ्यायचा नाही. तो जर लक्षात घ्यायचा असेल तर मी वेगळं सांगेन. पण इथे जेव्हा जेव्हा इथे धर्म शब्द येईल तो केवळ युरोपातला ख्रिश्चन धर्माचा पार्श्वभूमी लक्षात घ्यायची. म्हणून मी शक्य तेव्हा रिलीजनच म्हणेन, कारण धर्म ह्या शब्दाची संपूर्ण व्याख्या आणि रिलीजन याच्यामध्ये खूप खूप अंतर आहे. त्यामुळे ते दोन्ही समान बिलकुल नाहीत. ते समान नाहीत हेच नीट लक्षात ठेवायची जरूर आहे. हा रिलीजनचं काय झालं तो स्वरूप ते थोडक्यात बघूया की एकाच प्रेषिताने, एकाच ग्रंथाने किंवा त्या घटनेने सांगितलेली एक प्रणाली आहे, ती एक सिस्टीम आहे. त्याचं पवित्र ग्रंथांची पानं आहेत त्याच्यापुरतंच त्याचं सगळं मर्यादित आहे, त्याच्या पलीकडे विश्व नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आजही तसे लोक आहेत. बायबलमध्ये लिहिलंय की जमीन सपाट आहे त्यामुळे आज भूमी सपाट मानणाऱ्यांचा एक गट आहे, अमेरिकेत सुद्धा आहे. कारण काय, बायबलने लिहिलंय आम्ही भूमीला सपाटच मानतो. म्हणजे त्या पवित्र ग्रंथाच्या पानापुरतं मर्यादित. त्या ग्रंथाला पवित्र ठरवलं कारण तो प्रेषिताचा आहे आणि त्यामुळे त्याच्या शब्दांना पावित्र्य आलं. आणि शब्दांचं पावित्र्य म्हणजे त्याच्या पलीकडे तुम्ही विचार करायचा नाही, त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवायची. मग तो रिलीजन कसा झाला, केवळ श्रद्धा, त्यांचे रीतिरिवाज आणि त्यांच्या ऐतिहासिक गोष्टी यांचा संग्रह असं त्याचं स्वरूप झालं. हा जो धर्मग्रंथ आहे हा फक्त विश्वास ठेवायला सांगतो आणि विचार बंद करायला सांगतो. हा रिलीजन विश्वास ठेवायला सांगतो आणि केवळ विश्वास ठेवायला सांगतो आणि विचार बंद करायला सांगतो. केवळ आज्ञाधारक राहायचं, बाकी काहीच नाही, दुसरे कुठलीही अपेक्षा नाही. आणि दुसरं काही करायचं नाही. बरं, तत्वज्ञानाच्या दृष्टीने काय आहे की त्या रिलीजनमध्ये देवत्व, ईश्वर नावाचे जे कोणी आहे ना ते आकाशात, ते वेगळं आहे, ते गूढ आहे, ते समजत नाही. आणि मग इथे तो सोल नावाचं काय जे म्हणतात ते आत्मा आहे, तो स्वतंत्र आहे. त्याचंही आम्हाला पार्श्वभूमी काही माहित नाही, कसा आला माहित नाही, कुठे जाणार माहित नाही, पण तो स्वतंत्र आहे. त्याचा आणि त्या देवाचा तसा काही संबंध नाही. देव ह्या आत्म्याचं, ह्या सोलचं न्यायदान करणार आहे. तो देव कुठे आहे, तो आकाशात, त्याचं दुसरं स्थान आम्हाला माहित नाही. अशी ही जी
एक शब्दांना पूर्णपणे प्रमाण मानणारी जी श्रद्धा आहे, ती लादणारा हा रिलीजन आहे. ती लादतो. म्हणजे काय, तू जर मानली नाहीस तर तू आमचा नाहीस. हम्म. असा असा तो लादतो. बरं, ती जी परंपरा उभी आहे ती भीतीवर आहे सतत. तुला जर असं केलंस तर स्वर्गात जाशील, असं केलंस तर नरकात जाशील. तू इथे असा वागलास तर तुला आम्ही पुरायला पण जागा देणार नाही, तू तिथे तसा वागलास तर तुझ्यावर आम्ही टॅक्स लावू. अशा सतत भीतीयुक्त परंपरा सगळ्या त्याच्यामध्ये झालेल्या होत्या. हे सगळं त्यावेळेचं अगदी यथार्थ खरं स्वरूप आहे बरं का. हम्म. याच्यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. देवावर विश्वासच ठेवलाच पाहिजे असा करार करून घेणार तो होता. तुम्ही बाप्तिस्मा म्हणजे देवावरचा विश्वास तुला ठेवायलाच पाहिजे, तुला पर्यायच नाही. हम्म. आंधळेपणाने अनुसरण करणारे. आम्ही सांगितलंय, बायबलनी सांगितलंय, पोपनी सांगितलंय, बिशपनी सांगितलंय, त्याचं अनुसरण करायचं, त्याला का म्हणून विचारायचं नाही. असं त्या रिलीजनचं स्वरूप. या सगळ्याचा परिणाम काय झाला, अजून एक ऍडिशनल, याच्यामुळे त्या त्याला धर्मसत्ता असंच नाव म्हणलंय. धर्मसत्ता म्हणजे रिलीजनची सत्ता. रिलीजन म्हणजे जे धर्मगुरू आहेत, त्यांचे जे प्रीचर्स आहेत, त्यांचे जे गुरु लोक आहेत, त्यांची एक प्रचंड सत्ता निर्माण झाली. राजाचं इथे ऐकत नव्हते, राजालाही वेगवेगळ्या वेळेला पनिशमेंट देत असत. आणि ही सत्ता टिकवण्यासाठी, सत्ता टिकेल कशी, लोकांच्या अज्ञानावर. लोकांच्या अज्ञानावर सत्ता टिकते. आजही पुष्कळ लोक लोकांच्या अज्ञानावरच सत्ता घ्यायचा प्रयत्न करतात. हम्म. आता मुंबईतल्या सत्तेसाठी अज्ञानाचाच प्रयत्न चालू आहे. हम्म. मग काय करायचं, अज्ञान तसंच राहील असं बघायचं. मग अज्ञान तसंच राहण्यासाठी काय, नवे ज्ञान मिळवायला प्रतिबंध. नवीन ज्ञान मिळवायचं नाही. नवीन विचार मांडायला विरोध. नवे विचार मांडले तर देहदंड. हम्म. आणि धर्माने राहायचं म्हणजे काय, रिलीजियस म्हणजे काय, तर पोप, पाद्री, बिशप हे जे सांगतील तसं राहायचं, असं स्वरूप झालं होतं. आणि याची जी एकदम भयंकर अशी अवस्था आहे ती आपण मागच्या वेळेला सगळ्यांची बघितली. हम्म. आता ह्या सगळ्याचं एक 500, 600, 700 वर्ष तर हे सगळं चाललं. आणि ह्याच्यामुळे ना मनुष्याची जी जिज्ञासा आहे ती दाबली जाते, मारली जाते. आणि ती जिज्ञासा, जिज्ञासा हे मनुष्याचं लक्षण आहे. नवीन नवीन जाणून घेणं हे मनुष्याचं लक्षण आहे. सतत आकलन करणं, सृष्टीचं आकलन करणं, त्याचा कार्यकारण संबंध शोधणं हे मनुष्याचं लक्षण आहे. ते जर दाबलं गेलं तर मग ते परत परत उफाळून बाहेर येतं. आणि असं ते साधारण 12व्या 13व्या शतकामध्ये तो रॉजर बेकन पासून ते उभं राहिलं. आता पहिल्यांदा काय झालं, कसं कसं ते व्हायला लागलं की मला माझी बुद्धी आहे, माझी बुद्धी मला चालवायची आहे, मला बायबल समजलं पाहिजे. नाही, बायबल तुला नाही समजणार, ते लॅटिनमध्ये आहे. लॅटिन शिकायचंच नाही, लॅटिन शिकायचं नाही बरं का. तेच लोक शिकणार, म्हणजे मूळ त्यांची भाषा शिकायची नाही, म्हणजे ते ज्ञान तुला मिळणारच नाही. हम्म. म्हणून काय झालं, बायबलचे भाषांतर करायचं नाही. हम्म. बायबलचं भाषांतर केलं तर धर्मद्रोह ठरेल असं ठरवून टाकलं. त्यामुळे अनेक लोकांना त्यांनी जिवंत जाळून मारलंय. पुढे बायबल सांगेल तेच ज्ञान, धर्मगुरू सांगेल तेच ज्ञान, ते बुद्धीवर घासून बघायचे नाही. दुसरं एक 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 गोष्टीसाठी त्यांना लढावं लागलंय. रॉजर बेकन काय म्हणाला, मी स्वतः प्रयोग करून बघीन. तर त्याला तुरुंगातच टाकला. तू स्वतः कसे प्रयोग करतोस, बायबलमध्ये सगळं ज्ञान सांगितलंय, नवीन कुठे काय करायला पाहिजे, नवीन काही जरूर नाही. हम्म. स्व तो सांगतो स्वतंत्रपणे संशोधन करण्याच्या मानवाच्या हक्कासाठी बलिदान करत आहे. कुठल्या हक्कासाठी लढायला लागलं त्याला ते बघा, स्वतंत्र संशोधन करण्याच्या मानवाच्या हक्कासाठी. आता हा स्वतंत्र संशोधन करायचा हक्क आहे, तो हक्क इतका काढला गेला होता त्याच्यामुळे त्याच्यासाठी बलिदान लागलं त्याला. काय झालं असेल त्या रिलीजनचं स्वरूप बघा. मग पुढे काय झालं, ह्याच्यामुळे ना तो रॉजर बेकन सारख्यांच्या बलिदानामुळे बुद्धी चालवण्यामध्ये एक ताकद यायला लागली. कारण बलिदान जेव्हा होतं तेव्हा मनुष्य जास्ती जोरात उभा राहतो. स्वतःची बुद्धी चालवून ज्ञान मिळवले पाहिजे असा विचार करणारे लोक हळूहळू हळू तयार व्हायला लागले. मग आपण वायक्लिफ बघितला, त्यांनी काय केलं, त्यांनी भाषांतर करून टाकलं. आणि भाषांतर केल्यामुळे लोकांना ते कळायला लागलं बायबलमध्ये काय सांगितलंय. मग बायबलमध्ये न सांगितलेलं जर हा गुरु सांगत असेल तर ते लोक लक्षात यायला लागलं, ते खोटे पडायला लागले. आता वायक्लिफला काय केलं, चितेवर जाळून मारलं.
जुलूम केवढा असेल बघ. तर तो जॉन हस होता, त्यांनीही तेच केलं. त्यांनी तर त्यांचं पाखंड म्हणजे त्यांचे सगळे जे दंभ होता तो उघडा पाडला. तो उघडा पाडल्यावर त्याला पकडल्यावर तो म्हणतो मला माझ्या विवेक बुद्धीचा आधार आहे, हे सांगायला पण त्याचा, हे सांगून सुद्धा त्याचा गुन्हाच साबित केला त्यांनी. हम्म. माझी निष्ठा परमेश्वरावर आहे आणि माझ्या विवेक बुद्धीवर आहे, माझ्या स्वतःच्या रिझनिंग पॉवरवर आहे. हम्म. त्याला प्रचंड छळ केलाय त्याचा. हम्म. मग नंतर ब्रुनो आला, तो बायबलच्या बाहेरचं सांगतो म्हणून त्याला पकडला. तो फ्रान्सिस बेकन आला, तो म्हणतो आपले सगळे पूर्वग्रह दूषित झालेले आहेत, कारण हे जे ज्ञान आहे ना हे रिलेव्हंट राहिलेलं नाही. सर्वात महत्वाची गोष्ट आहे बरं, तेव्हा सांगतो की हे जे ज्ञान आपल्याला मिळतं आहे, हं, कुठून मिळत आहे? शाळेमध्ये ते अरिस्टॉटल शिकवायचे. अरिस्टॉटल म्हणजे ग्रीक, त्याच्यामध्ये ग्रीकांचं तत्वज्ञान हे इसवी सन पूर्व 300-400, 300, आणि हे एकदम हजार वर्ष त्याच्यानंतर, जवळजवळ 1500 वर्ष त्याच्यानंतर. तेव्हा तो म्हणतो की हे रिलेव्हंट राहिलेलं नाहीये, मला सृष्टीत दिसतंय ते वेगळं दिसतंय, आणि हे ज्ञान मला रिलेव्हंट दिसत नाही, काल सुसंगत राहिलेलं नाही. त्यामुळे हे दूषित आहे. मोठा विचार आहे हा. आणि म्हणून आपण आपल्याला आपले सिद्धांत तयार करायला पाहिजे. त्या 1200 मधल्या रॉजर बेकन पासून फ्रान्सिस बेकन पर्यंत कित्येक लोक मारले गेले, कित्येकांना जाळलं, कित्येकांना दगडांनी मारलं, तुरुंगात टाकलं, त्यांची पूर्ण जीवन उद्ध्वस्त केली. पण हे सगळी जी चळवळ आहे बुद्धिवादाची, ती सगळी वाढत वाढत गेली, आणि म्हणून ते जे आधीचं अंधकार युग होतं त्याच्यानंतर ह्याला नवजीवन असं म्हणायला लागलं. आता इथपर्यंत काय झालं, या सगळ्या 300 वर्षाच्या कालावधीमध्ये अगदी मला माझी बुद्धी चालवू दे म्हणून पहिल्यांदा मनुष्याला शिक्षा झाली होती. आता ज्ञान म्हणजे काय, ज्ञान कशाला म्हणायचं, त्याची लक्षणं कोणती, ज्ञान कशाने तयार होतं, कोणत्या गोष्टीला मी ज्ञान म्हणू, इतक्या मोठ्या लेवलला तो बुद्धिवाद आला. म्हणजे व्याख्या तयार करायला लागले लोक, व्याख्येचा विचार करायला लागले. आणि त्याच्यावर उघडपणे विचार सुरू झाला. मग याच्यामध्ये मोठ्यात मोठा प्रभाव जो ह्या पुढच्या ह्याच्यावर पडलाय तो आहे डेकार्त म्हणून एक तत्वज्ञ होऊन गेला त्याचा. आपण ह्याचं थोडंसं बघत होतो की ह्यालाही प्रचंड विज्ञान म्हणजे नवज्ञान मिळवण्याची अत्यंत जबरदस्त जिज्ञासा होती. तो अतिशय विचारी होता. तो असा ध्यानस्थ बसल्यासारखा बसायचा किंवा आडवा पडायचा आणि खूप गहन विचार करायचा. मग तो विचार कधी लिहून काढत असे. अतिशय अशक्त होता. मग नंतर नंतर त्याची तब्येत थोडी सुधारली, तेव्हा त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि त्यांनी वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी सांगायला सुरुवात केली. काय सांगायचा तो, तर ज्ञान आपल्याला स्वतःला मिळवलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी होती की ज्ञान मिळवण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या सृष्टीकडेच बघितलं पाहिजे. आम्ही जर आमच्या बायबलकडे बघितलं तर त्यातलं ज्ञान मला कळत नाही, लक्षात येत नाही, मला तपासून बघता येत नाही, असं त्याचं म्हणणं होतं. दुसरं, आम्ही जर आमच्याकडचे मोठे मोठे समजले जाणारे लोक बघितले तर त्यांचं पण काहीतरी एक वेगळं सांगतो, एक वेगळं सांगतो, नाही ऋषी प्रमाण, एकाचही काही नीट सांगता येत नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर मी ज्ञानावर कसा भरोसा करू, त्यांच्या प्रत्येक जण वेगवेगळं सांगतो, की त्यांची मतं म्हणून असू शकतील, पण मला ज्ञान झालं कसं काय म्हणून, असं किती खोल जायला लागला बघा. त्यामुळे असं म्हणता म्हणता त्यांनी मग सत्य काय असाही विचार करायला सुरुवात केली. ज्ञान काय किंवा सत्य काय, आता त्याची ही विचार प्रक्रिया आहे. त्याच्या 2-3 ग्रंथांमधनं ती सारखी सांगितली गेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने तो सांगतो. आणि त्याच्यामध्ये ती विचार प्रक्रिया कशी चालू झाली, तर मी सत्य कशाला मानायचं किंवा मी ज्ञान कशाला मानायचं. पार्श्वभूमी काय आहे, प्रत्येक जण वेगवेगळं सांगतोय. बरं, प्रत्येक जण वेगवेगळं सांगतोय तर कुणाचं तरी तपासून बघता येते का, कुणाचं तपासून बघता येत नाही. कोणाला खरं म्हणायला कुठली कसोटी तयार करू, तर मी खरं म्हणू. 3 लोक 4 लोक काहीतरी पिवळा पदार्थ घेऊन आले आणि प्रत्येक जण म्हणायला लागला हे सोनं आहे. तपासून कसं बघू मी हे सोनं आहे, हे खरं कसं ठरवू. माझ्याकडे त्याचा जो कस आहे, त्याचा जो सोनं तपासण्याचा दगडच नाही. असं असेल तर कोणतं खरं कोणतं खोटं हे सांगता येणार नाही. तसं ते त्याची पार्श्वभूमी आहे. म्हणून मग त्यांनी विचार केला की कशाला मी खरं समजू, म्हणजे जे
वेगवेगळं नसलं पाहिजे बाबा, सगळं सारखं एकत्र असलं पाहिजे, एकच असलं पाहिजे असं वाटायला लागलं. मग एकच कसं असेल? सत्य ते एकच असणार, ज्ञान असेल ते समान असलं पाहिजे. म्हणून ज्ञान म्हणजे समानता पाहिजे, सत्य म्हणजे एकच असलं पाहिजे, अशा पद्धतीचा विचार सुरू झाला. हे करत असताना त्याला हळूहळू लक्षात आलं की असं काय आहे बाबा आपल्या आजूबाजूचा विषय. तर त्याला लक्षात आलं फक्त गणितच असं आहे, गणितामध्ये अजिबात सगळ्यांसाठी समान. हम्म. आणि गणितामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट अशी होते की ज्याच्यामध्ये भूतकाळात वेगळं भविष्यकाळात वेगळं असं होत नाही. आधी ज्या फ्रान्सिस बेकननी सांगितलं होतं ना, तसंच हा पण म्हणत होता की आमच्या ज्या रिलीजन मधनं जे काय आले ना त्या पुस्तकातनं, ते रिलेव्हंट दिसत नाही. पुष्कळ गोष्टी जुन्या झाल्यासारख्या वाटतात, त्या आत्ता आम्हाला समजत नाहीत, आत्ता लागू करता येत नाही. सो काल सुसंगतता गेली. हम्म. तसं ह्या जे 1000 वर्षापूर्वीच आहे त्याची सुसंगतता गेली. आता आत्ताच्या ज्ञानाची पुन्हा 500 वर्षांनी असेल की नाही कुणास ठाऊक. तसं नसलं पाहिजे. इंग्लंडमध्ये सांगितलेलं खरं आणि इटलीत सांगितलेलं खोटं, किंवा पोलंडमध्ये सांगितलेलं खरं आणि जर्मनीत सांगितलेलं खोटं, असं पण नसलं पाहिजे. म्हणजे स्थलनिरपेक्ष पाहिजे, कालनिरपेक्ष पाहिजे. आणि ह्यांनी सांगितलं म्हणून खरं आणि यांनी सांगितलं म्हणून खोटं, व्यक्तीला सापेक्ष नसलं पाहिजे. हे त्याचा विचार प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे तो निश्चित डेफिनेट ज्ञान कशाला म्हणू मी, असा इथे आला. आता ह्या माझ्या सगळ्या ह्याच्यात बसणारा पुन्हा तपासता यायला पाहिजे. बरं, अजून एक त्यांनी विचार केला की तपासतो म्हणजे काय करतो आपण? एखादी गोष्ट तपासतो म्हणजे मुळात ती तशी आहे की नाही याची शंका घेतो, बरोबर? म्हणजे मी संशय घेतो. मग मी संशय घेऊ शकलो पाहिजे आणि संशयाला फेडता आलं, अशी प्रक्रिया पाहिजे की संशय फिटला. म्हणजे त्याला म्हणलं डाऊटलेस, संशयातीत. आता याच्याबद्दल मला संशय नाही असं असलं पाहिजे. हे सगळे त्यांनी कसोट्या ठरवल्या आणि मग तो विचार करायला सुरुवात केली की असं काय आहे. तर असं सर्वात पहिलं काय तर गणित. आणि गणिताचा अभ्यासक होता, गणित त्याला आवडीचा विषय होता गणित. त्यामुळे त्यांनी खरं ज्ञान म्हणजे गणिताच्या सारखंच असलं पाहिजे असं त्यांनी नक्की केलं. गणित बदलत नाही, गणितात हे सगळं बसतं. बरं, गणित तपासता येतं दुसऱ्या कोणालाही, गणित बरोबर आहे की नाही हे संशय घेता येतो आणि त्या संशयाचं गणितानेच निराकरण करता येतं. फार फार छान आहे. गणिताचं निराकरण करायला गणित माहिती नसलेलं नाही करू शकत, गणितातल्या समस्येचं निराकरण गणितानेच करायला लागतं. हे म्हणजे स्वयंसिद्ध असं त्याला म्हणतात, सेल्फ एव्हिडंट. हे असं पाहिजे. आता लक्षात आलं कुठून कुठे आलाय. असं ज्ञान मिळेल कसं? आता त्याच्याकडून त्याच्या चिंतनाचे एक एक विषय आहेत. तो तरुण आहे, शाळेत जाणार आहे, शाळा किंवा त्यावेळेच्या कॉलेजमध्ये, आणि त्याच्या ह्या चिंतनाचे हे विषय आहेत. हे मला मिळेल कसं? तेव्हा त्यांनी असा विचार केला की काहीतरी मला मेथड शोधून काढली पाहिजे. ही मेथड कशी शोधून काढू मी की हे मला ज्ञान कसं मिळेल? तेव्हा त्यांनी विचार करत करत असं केलं की असं निश्चित ज्ञान कसं मिळेल. आपण इथपर्यंत आलो ना, इथून मी वाचतोय, बरं दिसतंय ना? हो हो, दिसतंय. हे असं निश्चित ज्ञान कसं काय मिळेल असा विचार करायला लागला. त्याला लक्षात आले की गणितातले सिद्धांतांवर संशय घेताच येत नाही. बरं, एखाद्याने घेतला तर त्याचे निराकरण करता येते. गणित पायरी पायरीने सोडवत गेले की बुद्धीला पटत जाते आणि त्यातून निश्चित असा निष्कर्ष निघतो, कन्क्लुजन निघतं. आणि म्हणून काय होतं, गणितावर कोणीही संशय घेतला तरी कोणीही त्याचे निराकरण करू शकतो त्याच गणितामधून. बरं, या निराकरणासाठी कोणता ग्रंथ लागतो का? बाह्य दुसरा ग्रंथ लागत नाही. बरं, कुठल्या त्यांच्या धर्मगुरूची म्हणजे त्यांच्या रिलीजियस याची साक्ष काढायला लागते का? हा काय म्हणतोय सांग, नाही, त्याचा संबंधच येत नाही. आणि असं स्वतःच्याच ताकदीवर ते ज्ञान संशयातीत होऊ शकतं. विचार प्रक्रिया लक्षात येते? किती सुंदर आहे, सोपी आहे. सामान्य आहे, कॉमन सेन्स आहे, पण हा तिथे चालवतच नव्हते. आणि त्याच्यामुळे हे गहन पण आहे तितकंच, म्हणजे सखोल आहे. म्हणून तो हे संशयातीत होण्यासाठी गणित स्वतःहून संशयातीत होऊ शकतं. म्हणजे ज्याच्यावर संशय घेतला
तरी संशयाचे पूर्ण निराकरण करता येईल आणि निश्चित असा संशयातीत निष्कर्ष मिळेल, ते म्हणजे ज्ञान, असं त्यांनी ठरवलं. काय म्हणतोय, परत वाचतो. ज्याच्यावर संशय घेतला, म्हणजे संशय घ्यायचा पहिला, संशयाचं पूर्ण निराकरण करता येईल आणि संशयातीत निष्कर्ष मिळेल, डाऊटलेस कन्क्लुजन, म्हणजे ज्ञान, असे त्याने ठरवले. आणि तो विचार करायला लागला. मग आता ह्या विचार प्रक्रियेतून त्याला एक पद्धत सुचली. ही पद्धत फार रंजक आहे, फार सुंदर, मजा येईल ऐकायला कशी आहे. आणि त्यांनी मेथड ऑफ डाऊट असं एक संशय घेण्याची पद्धत तयार केली, बरं का. म्हणजे काय, तर संशय घेऊन त्याचं निराकरण करत जाणे, सगळी त्याची थॉट प्रोसेस चालू आहे. आता सायन्समध्ये थॉट एक्सपेरिमेंट करतात, माहिती असेल कोणाला, तशी ही त्याची थॉट प्रोसेस चालू आहे. हा, आता इथे पुढचं वाचतो. इथे एक स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे. आता ही पद्धत काय, फक्त संशय घेणे अशी ही पद्धत नाही बरं. तर संशय घेऊन ती जी गणिताची पद्धत आहे ना, एक एक टप्प्याने पटवत जायचं, तशा पद्धतीने निराकरण करत जाणे, अशी ही पद्धत. संशय घेऊन गणिती पद्धतीने निराकरण करत जाणे. आजचं काय चाललंय, गेल्या 30-40 वर्षाचं चालू आहे. आज अर्धबुद्धिवादी लोक फक्त संशय घेणे याला बुद्धी चालवणे म्हणतात. बरेच लोक असंच करतात ना. आणि असा नुसताच संशय घेत फिरतो त्याला थोर बुद्धिवादी म्हणून चर्चेला आणतात, संध्याकाळच्या टीव्हीवर त्याला प्रसिद्धी देतात. असा भ्रामक बुद्धिवाद त्या देकार्तला मान्य नव्हता. संशयाचे निराकरण करण्यात जबाबदारी आणि आत्यंतिक प्रामाणिकपणे केलेले अंतर्भूत केलेले प्रयत्न असतात, असं त्याचं म्हणणं आहे. काय म्हणतोय तो, की संशयाचं निराकरण करताना तुम्ही जबाबदारी घेताय मोठीच्या मोठी आणि अतिशय प्रामाणिकपणे त्याचं निराकरण करताय. विज्ञान काय शिकवत आहे बघा. ही वैज्ञानिक विचारसरणी सुरू झाली. बुद्धी चालवायची आहे माझी, पण कशी चालवायची आहे, त्याच्यामध्ये जबाबदारी आहे आणि प्रामाणिकपणा आहे, अत्यंतिक प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न. मग देकार्तने काय ठरवलं, माझ्या आजूबाजूचा जेवढा मूलभूत विषय आहेत ना, त्याच्यावर ही पद्धत वापरायची. मग एक विषय घ्यायचा, त्यावर शंका घ्यायची, ती शंका निरसन करत करत जायचं. शंकेचे निरसन झाले नाही तर ती गोष्ट ज्ञान म्हणून स्वीकारायची नाही. हा दुसरा टप्पा, एकदम सिंपल. शंका घ्यायची, निरसन करत जायचं, आणि समजा निरसन झालं नाही तर ज्ञान म्हणून नाही स्वीकारणार. ती असेल सगळं चांगलं आहे, राहू दे, मी ज्ञान म्हणून स्वीकारणार नाही. जी गोष्ट अशा रीतीने संशयातीत ठरेल, डाऊटलेस ठरेल, स्थलनिरपेक्ष, कालनिरपेक्ष, व्यक्तिनिरपेक्ष, ग्रंथनिरपेक्ष अशी ठरेल, त्याला ज्ञान म्हणता येईल. म्हणजे संशयातीत झालेलं असेल तर ज्ञान म्हणून मला ते स्वीकारता येईल. आता त्याचा विचार कसा चाललाय बघा पुढे. असे जे मी ज्ञानाचे कण साठवीन त्याने मला अंतिम सत्य समजेल. मी असं करत करत काही ज्ञानाचे ठाम किंवा ठोस ज्ञानाचे काही भाग मला लक्षात येतील, त्यांच्या सगळ्यांचा उपयोग मला अंतिम सत्य समजण्यासाठी होईल. केवळ केवळ एवढ्या विचारानेच आपण ह्याला थोर म्हणू, इतकं ते सखोल विचार करतोय. आता मग तो म्हणला की तो गणिती आहे, त्यामुळे तो म्हणतो पद्धत पाहिजे, मेथड तयार झाली पाहिजे, तरच त्याला अर्थ आहे. म्हणून त्यांनी संशय निराकरण करण्याची पद्धत तयार केली. किती प्रामाणिक आहे बघा. मी फक्त संशय घेत फिरतो असं नाही, संशय घेत फिरतो आणि लेक्चर देतो असं नाही, मी त्याची पद्धतच तयार करतो. कसली पद्धत आहे, हाऊ टू बी डाऊटलेस, संशय निराकरण कसं करायचं त्याची पद्धत. मग त्यांनी, आता हे करणार कोण, हा मी स्वतःच. ज्ञान कोणाला पाहिजे, मला स्वतःला. सत्य कोणाला शोधायचंय, मला स्वतः. मग मी माझ्यासाठी मेथड तयार करतो, असं म्हणून त्यांनी मेथड तयार केली. काय आहे ती मेथड बघा. त्याने स्वतःसाठीच मार्गदर्शनाकरता नियम तयार केले. तो म्हणतो कोणतीही गोष्ट स्वतःला स्पष्ट कळल्याशिवाय सत्य म्हणून स्वीकारायची नाही. मग त्यांनी एक नॉलेज, सत्य म्हणजे ट्रुथ आणि नॉलेज, ह्याला एक विशिष्ट स्थान दिलं.
आत्तापर्यंत जे लोक नॉलेज नॉलेज म्हणतात ते सगळं बाजूला ठेवत आहे. हं? ती गोष्ट सत्य म्हणून स्वीकारायची नाही. बरं, सत्य म्हणून स्वीकारायची तर त्यासाठी घाई आणि दूषित पूर्वग्रह असता कामा नये. सर्वात सुंदर गोष्ट, मला घाई नाही करायची. निष्कर्षाची घाई असते ना आपल्याला, हा, निष्कर्षाची घाई नाही, कन्क्लुजनची घाई नाही करायची. हम्म. आणि माझं मी पूर्वग्रह दूषित असता कामा नये किंवा दूषित पूर्वग्रह असता कामा नये. म्हणजे काय, अनबायस्ड. मी बायस्ड नसलो पाहिजे, रॉंगली बायस्ड नसलो पाहिजे. मग काय केलं पाहिजे, हा पहिलाच पहिलाच त्याचा नियम बरं का. स्वतःला संशय घेण्यास वाव राहणार नाही इथपर्यंत पोचलं पाहिजे. मलाच स्वतःला संशय घेण्यास वावच राहिला नाही. इतकं स्पष्ट असेल तेवढं मान्य करायचं आणि पुढे जायचं. ते मान्य करायचं बरं का, हे झालं पहिलं. मग हे करायचं कसं, विषय तर खूप मोठे मोठे आहेत. म्हणून त्यांनी दुसरी एक टप्पा तयार केला की कोणतीही अडचण किंवा समस्या सोडवण्यासाठी तिचे जास्तीत जास्त लहान भागात विभाजन करायचं, डिसेक्ट करायचं, छोटे 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 भाग करायचे त्याचे. त्या प्रत्येक छोट्या भागातील संशयातीत भाग बाहेर काढायचा. छोटा छोटा भाग करायचा, त्याच्यावर विषय, तो विषय छोटा करायचा, म्हणजे त्यातला छोटा भाग घ्यायचा, त्याच्यावर संशय घ्यायचा, त्याचं निराकरण करायचं. ज्याचं निराकरण केलं तो भाग बाजूला, मग पुढचा, मग पुढचा, असं करायचं. म्हणजे डिसेक्शन करायचं, छोटे डिस्क्रीट करायचं त्या. आता डिस्क्रीट करायचं म्हणजे काय, समजा आपण धावण्याचा व्यायाम घेतोय, तर धावण्याच्या व्यायामामध्ये सगळ्या शरीराला व्यायाम होतो. पोहण्याचा व्यायाम घेतोय, त्याला एकदम सगळ्या शरीराला व्यायाम होतो. पण मी वेटलिफ्टिंग करतोय, तर मग मी तुकड्या तुकड्यामध्ये व्यायाम करतो. एकदा मनगटाला, एकदा दंडाला, एकदा खांद्याला, एकदा पोटाला, एकदा मांड्यांना, स्पेअर पार्ट्स केले शरीराचे. तशी ही समस्या सोडवण्यासाठी सगळ्या स्पेअर पार्ट करायचे त्याचे, आणि एक 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 भागाला संशयातीत करायचं. हा त्याचा दुसरा नियम. तिसरं, समजायला जे साधे सोपे असेल अशा गोष्टीपासून सुरुवात करून जास्त मोठ्या, संकीर्ण म्हणजे व्यापक आणि कॉम्प्लिकेटेड असेल तर तिथपर्यंत पायरी पायरीने पोहोचायचं. म्हणजे छोट्या भागापासून मोठ्या भागापर्यंत हळूहळू असं पोहोचायचं. संपूर्ण विषय सगळा त्याचा आवाका घ्यायचा. चौथा फार महत्वाचा आहे. आता असा वस्तूंचा किंवा विषयांचा मी अभ्यास करत असताना आपण काहीही वगळलेले नाही अशी खात्री करायची. लक्षात ठेवा, पुढे आपल्याला हे याचा संदर्भ येईल. तो काय म्हणतो की असं मी करत जाणार खरं, पण मी छोटे छोटे पाठ केल्यानंतर पुन्हा माझ्या हातनं काहीतरी सुटेल, मिस आउट होईल. तर मी काहीही वगळलेले नाही अशी खात्री करायची. प्रत्येक बारकाव्याचे गणन करायचं. गणन म्हणजे ते मोजायचं, ते पक्क पकडून बघायचं, त्याला त्या प्रत्येक बारकावा त्याचा अभ्यासाला घ्यायचा आणि त्याचा जास्तीत जास्त व्यापक विचार करायचा. म्हणजे काय, मी जो विषय किंवा जी वस्तू अभ्यासाला घेतली त्यातलं काही सोडायचं नाही, सगळं बघायचं. आता ही पद्धत वाचायला सोपी वाटते, पण ही चालवायची कशी? मग अशा पद्धतीने कसून बुद्धी चालवली तर काय होईल? ही कसून लावलेली बुद्धी आहे ना प्रत्येक ठिकाणी, तर तो विषय स्वयंसिद्ध. हे फार महत्वाचं लक्षण आहे विज्ञानाचं. स्वयंसिद्ध, संशयातीत होत जाईल, सेल्फ एव्हिडंट होत जाईल. अशा स्वयंसिद्ध विषयातून व्यापक, सर्वांना समान लागू असणारे सिद्धांत बनत जातील. आता लक्षात आलं, आपल्याला न्यूटनचे नियम शिकवले, ते सर्वांना समान आहेत, कोणी त्याच्यातनं सुटत नाही. ती थेअरी जी तयार झाली ती हे अशी, ह्या पार्श्वभूमी अशी आहे. स्वयंसिद्ध विषयातून व्यापक, सर्वांना समान लागू असणारे सिद्धांत यातनं मला मिळतील आणि मग त्यापासून समान निष्कर्ष काढता येईल. अशी ती माझी मेथड आहे. मग गणितात जी स्पष्टता, सुसंगती, निश्चिती म्हणजे क्लॅरिटी आहे, रिलेव्हन्स आहे आणि सर्टन्टी आहे, निश्चिती आहे, ती आपल्या इतर विषयांच्या ज्ञानाबद्दल असली पाहिजे, हे त्याचं म्हणणं. म्हणून त्याने निश्चित ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक असलेली अतिशय सुसंगत अशी एक विचार पद्धती तयार केली. हे डेकार्टचं आहे. अशा रीतीने डेकार्टने प्रथम युरोपातील आधुनिक वैज्ञानिक विचारसरणीचा पाया घातला. त्याचं फाउंडेशन तयार केलं त्यांनी, फाउंडेशन ऑफ मॉडर्न सायंटिफिक थिंकिंग इन युरोप. फाउंडेशन ऑफ मॉडर्न सायंटिफिक थिंकिंग इन युरोप. हे सगळं युरोपच्या संदर्भात आहे, परत परत लक्षात ठेवायचं.
त्याच्या या संकेतामुळे वैज्ञानिक पद्धत तिथे दृढ होत गेली आणि या आधुनिक जगतात विज्ञानाची शिस्तबद्ध उपासना सुरू झाली. उपासना म्हणजे एकदम निस्वार्थीपणे झोकून देऊन केलेलं काम. आपल्याला जे शास्त्रज्ञांच्या सगळ्यांच्या गोष्टी माहिती आहेत ते असे झोकून देऊन काम केलेलं आहे त्यांनी. अशी शिस्तबद्ध उपासना सुरू झाली. आता देकार्तने काय केलं? पर देकार्तने फक्त पद्धत लिहिली आणि एक PhD ला निबंध लिहून डॉक्टरेट मिळवली असं नाही झालं. ती नुसती सांगितली नाही, त्यांनी स्वतःला लागूच करायला सुरुवात केली. मग तो कसा विचार करत गेला ते आता पाहूया. त्यांनी लागू करायला सुरुवात केली बरं. मग त्यांनी काय केलं, आपण स्वतःहूनच ठरवलेल्या पद्धतीप्रमाणे विचार करायला सुरुवात केली. मग पहिला विषय सर्वात सगळ्यांचा आवडता, ईश्वर, देव. त्यावेळेला पण त्या बुद्धिवादामुळे सगळे प्रश्न विचारायला लागले होते ना. देव तुमचा दाखवा, देव अमुक आहे तर असं करा, असं सगळं तिकडे दाखवायला विचार करायला लागले. मी ईश्वरच घेतो चला. काय बरं त्याच्याबद्दल निश्चित सांगता येईल? तर त्यांनी तेच परत बघितलं की त्याच्या अस्तित्वाबद्दल आणि स्वरूपाबद्दल सगळीकडे मतभिन्नता आहे. अस्तित्व कुठे आहे हे नीट धड कोणी सांगत नाही. त्याचं स्वरूप, स्वरूप म्हणजे त्याचं ओरिजिनल फॉर्म, स्वरूप ते काय ते कोणी सांगत नाही. मतभिन्नताच आहे सगळी. कोणी म्हणतं ईश्वर आकाशात आहे, कोणी म्हणतं तो स्वर्गात आहे, कोणी म्हणतं त्याला आकार नाही, कोणी म्हणतं की त्याला पाहिजे तो आकार घेता येतो. हे सगळं सांगणारे हे जे पंथ उपपंथ आहेत त्यांच्यात पुन्हा एकमेकात भेद आहेत. ते एकमेकाशी भांडतात. हे सगळं तिथे चालू होतं बरं का, युरोपामध्ये. बरं, बायबल आहे तर ते प्रेषितच आहे, अगदी देवाने पाठवलेल्या मुलाच आहे, पण त्याच्या अर्थाबद्दल मतभेद आहेत. आता जसजसं भाषांतर आली तसे अर्थाबद्दल मतभेद आले. तुम्हीच लावलेला अर्थ खरा कशावरून, मी असा लावतो असे म्हणायला सुरुवात झाली. अर्थवाद ज्याला म्हणतात तो सुरू झाला. आता याचा अर्थ काय झाला, एकूण या सगळ्याला काही निश्चितच नाही. म्हणून तो इतका वैतागला की याच्यात मला काहीच सापडत नाही, तो विषयच मी बाजूला ठेवतो. त्याने ईश्वर हा विषयच बाजूला ठेवून दिला. मग आता असे एक 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 विषय घ्यायला लागल्यानंतर करायचं काय? त्यांनी काय केलं, हिंमत बघा त्याची कुठे झाली. त्यांनी आता संशयातीत ज्ञान मिळवण्यासाठी स्वतःचा अनुभव हाच त्यांनी विषय बनवला. माय ओन एक्सपिरियन्स हा माझा संशयातीत ज्ञान मिळवण्याचा माझा विषय आहे. स्वतःचा एक्सपिरियन्स हाच त्यांनी विचारात घेतला. त्याच्या या संशय घेऊन सुरू करण्याच्या पद्धतीमुळे त्यांनी आता स्वतःच्या अनुभवावरच संशय घ्यायला सुरुवात केली. आपोआपच झालं ना. माझा अनुभव हे जर माझा विषय असेल तर माझी पद्धत काय, संशय घेऊन सुरू करणं. मग संशय कशावर घ्यायचा, माझ्या अनुभवावर. आता माझ्या अनुभवावर मीच संशय घ्यायचा, याला आपल्याला हसू येईल की नाही? पण याला वेडपटपणा समजू नका. सत्य शोधन करायचं असेल ना तर स्वतःच्या अनुभवावर संशय घ्यायला प्रचंड हिंमत लागते. ही हिंमत आहे, भले भले नाही घेऊ शकत. मग सत्य शोधन करायचंय त्याला, म्हणून तो 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 हिंमतवान आहे तसा स्वतःच्या अनुभवावर तो संशय घेतो. मग त्याने थोडंसं खोल जायला सुरुवात केली. मला अनुभव कसे येतात, मी कसा अनुभव घेतो. आता अनुभव म्हणजे काय, मी आणि सृष्टी, माझ्या आजूबाजूची सगळी सृष्टी ह्यांचं एकमेकांशी इंटरॅक्शन होतं आणि मला अनुभव येतात. कापूस मऊ आहे, दगड घट्ट आहे, पाणी थंड आहे, हे सगळे माझे अनुभव आहेत. तर हे अनुभव कसे येतात, तर अनुभवाची सुरुवात इंद्रियांमुळे होते. आता ह्या इंद्रियांचे जे अनुभव आहेत ना आपल्याला होणारे, त्याचा त्यांनी अभ्यास सुरू केला. अनुभव इथून सुरू होतात ना. माझी इंद्रिय आणि बाकीचे इंद्रियांना जे समजतं म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, हे 5 आपले अनुभवाचे ज्ञानाची हे आहेत, टूल्स आहेत, साधन आहेत. यांनी जे जे समजतं त्यांनी मला आकलन होतं सृष्टीचं. मग मी ह्याच जरा नीट खोलात जाऊन बघतो हे काय. त्याचं काय लक्षात आलं, तो म्हणतो की अनुभवातून आलेल्या प्रत्ययाला जी गोष्ट येते ना त्याला 2 बाजू असतात. एक वस्तुनिष्ठ म्हणजे आहे तसं कळणं आणि दुसरा भ्रम. एक ऑब्जेक्टिव्ह आणि एक इल्युझिव्ह. एक वस्तुनिष्ठ म्हणजे आहे तसं कळणं आणि दुसरं आहे भ्रम. त्यांनी उदाहरण बघितलं. उदाहरणार्थ काय, अग्नीला हात लावला तर भाजतं. हे वस्तुनिष्ठ ज्ञान, ते उष्ण आहे, हाताला भाजलं पण. त्याबद्दल संशय घेता येत नाही, तुला भाजलंच नाही असं म्हणता येत नाही, समोर दिसतंय भाजलंय. त्याचा दाह होतोय, दुसऱ्याने केलं तरी भाजतं, मलाच भाजतं आणि त्यात एकाला भाजतच नाही असं त्या याच्यासारखं होत नाही.
गेम ऑफ थ्रोन मध्ये ते जळतच नाही ती मुलगी, तसं होत नाही. तर हे हे जे ज्ञान आहे हे वस्तुनिष्ठ ज्ञान, त्याबद्दल संशय घेता येत नाही, सगळ्यांना समान आहे. पण अंधुक प्रकाशात पडलेली दोरी पाहून साप असल्यासारखं वाटतं. आता ते जो साप पटकन वाटला तर अंगाला दरदरून घाम फुटतो. आता गंमत बघा, जर मी तिथे दिवा मोठा केला किंवा प्रकाश आला तर तो साप नाहीये, दोरी आहे हे लक्षात येतं. पण जेव्हा ते लक्षात येईल तोपर्यंत अंगाला घाम फुटलेला असतो. म्हणजे काय झालं माहितीये, अनुभव म्हणून पूर्ण खरा ठरला पण साप प्रत्यक्षात नव्हताच. लक्षात आलं ना इल्युझिव्ह ज्ञान कसं तो सांगतोय. अनुभव म्हणून पूर्ण खरा, मला घाम फुटला अंगाला, घाबरलो मी आतून, हा माझा अनुभव खरा आहे, पण प्रत्यक्षात तो साप नव्हता. म्हणजे ती जी दोरी होती त्याचं मला भ्रमात्मक ज्ञान झालं. विपरीत ज्ञान झालं. बरं, दुसरं, सूर्य आपल्याला दिसतो तेवढा आहे का? इथून जेवढा दिसतो सूर्य तेवढाच आहे का? नाही. आपल्या कल्पनेत येणार नाही एवढा मोठा आहे. मग मला दिसतो तेवढा सूर्य आहे हे ज्ञान खरं आहे का? नाही. म्हणजे त्याच्यामध्ये एक वस्तुनिष्ठ आहे आणि एक भ्रमात्मक आहे. सूर्य आहे हे वस्तुनिष्ठ आहे, पण आकार भ्रम आहे, त्याच्यावर मला विश्वास नाही ठेवता येत. मग प्रत्यक्ष आहे तेवढाच आहे का? नाही. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की ज्याच्यामध्ये ही दोन अंग आहेत. हे डेकार्टचं चिंतन चालू आहे की एक ऑब्जेक्टिव्ह मला ज्ञान होतं आणि एक इल्युझिव्ह असतं. मग हे ज्ञान भ्रमात्मक आहे. सामान्य माणूस असं मी पाहिलं, मी ऐकलं यावरच आपण विश्वास ठेवतो आणि त्यालाच महत्व देतो. आपण सगळे मी पाहिलं मी ऐकलं ह्याला विश्वास देतो, डेकार्ट त्याला विश्वास ठेवत नाही. म्हणून त्यातलं वस्तुनिष्ठ काय आणि भ्रमात्मक काय ते बाजूला काढ. मग तो विचारतो की मी बघितल्यामुळे जे ज्ञान होतं ते प्रत्येक वेळी खरं असतं का? प्रत्येक वेळी संशयातीत असतं का? आता त्याला कालाशी पण बघायचंय ना, म्हणून तो स्वतःच्या ज्ञानाला असा प्रश्न विचारतो, प्रत्येक वेळी संशयातीत असतं का? मग लक्षात येतं, अरे मी बघितलं पण तसं नव्हतं. असं होतं की नाही? असं होतं. मी ऐकलं पण वेगळंच निघालं. मला असं ऐकू आलं होतं, असं नाही बोलला का तो? असं आपलंही होतं. म्हणजे आता जे इंद्रिय माझं एकदा खरं आणि एकदा खोटं सांगतं, त्याच्यावर मी कसा काय विश्वास ठेवू? असा त्याचा प्रश्न. तो काय म्हणतो, अशा या तथाकथित ज्ञानावर सत्य नाही ठरवता येत. अशा ज्ञानावर टीव्ही सिरियल होतील, कादंबऱ्या होतील, वर्षानुवर्ष चालतील, खूप फॉलोअर मिळतील, म्हणून काय ते सत्य थोडंच आहे? त्याला ज्ञान म्हणून नाही स्वीकारता येत. किती किती शार्प बुद्धीने तो स्वतःकडे पण बघतोय बघा. आता गंमत अशी की समजा माझा एक घनिष्ठ मित्र आहे, त्या मित्राने मला एकदा जरी फसवलं तर मी आयुष्यभर त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. असं होतं की नाही? मग जी माझीच इंद्रिय मला सारखी फसवतात सकाळ संध्याकाळ, भ्रमात्मक ज्ञानच जास्ती देतात, त्याला मी ज्ञानाच्या कक्षेत कसा बसवू? त्याच्यावर कसा विश्वास ठेवू? त्याला तो म्हणतो, इंद्रियांनी आलेल्या अनुभवाला ज्ञानाचा दर्जा देता येणार नाही, कारण हा अनुभव संशयातीत होऊ शकत नाही. पुन्हा त्याची ती संशयाचा चाकू घेऊन फिरतोय तो सारखा. ही संशयाची सुरी आहे, म्हणून तो हे संशयातीत होऊ शकत नाही. म्हणून इंद्रियांमार्फत होणाऱ्या ज्ञानाला खूप मर्यादा आहेत. भ्रमात्मक अनुभव देणाऱ्या इंद्रियांवर भरोसा ठेवता येत नाही. आवर सेन्सेस डिसिव्ह. भरोसा कसा ठेवू मी? आता त्याची ती तलवार चाकू सुरा जो आहे ना संशयाचा, तो आता त्यांनी आता विषय अजून अनुभवावर नाही ठेवतायत बाबा विश्वास. मग कशावर ठेवू मी? माझी स्मृती, माझी स्मरणशक्ती आहे, त्याच्यावर आपण बघूया आता हा सगळा माझा हे पद्धत चालवून. तर आपली स्मृती सुद्धा प्रत्येक वेळी परिपूर्ण नसते, ती पण दगा देते. आपण घरातून निघताना कुलूप नीट लावलं की नाही अशी नुसती शंका आली तरी अस्वस्थ होतो, पुन्हा जाऊन बघून येतो. म्हणजे माझी स्मृती सुद्धा मला वेगवेगळ्या वेळेला धोका देते. बरं, माझ्या स्मृतीत सगळं छान छान आणि एकदम योग्य आहे का? नाही. माझ्या स्मृतीमध्ये प्रचलित मते, पूर्वग्रह, वेगवेगळे बिलिफ्स आहेत, कुणीतरी घुसवलेत आणि मी पकडून बसलोय. त्या आपल्याला लहानपणी एखाद्या शाळेमध्ये जाताना येताना कधी ते अरे त्या झाडावर भूत आहे बसतं डोक्यात, मग आपण कितीही मानत नसलो तरी जाता येता लक्षात येतं. म्हणजे हे असे बिलिफ्स घुसलेले असतात, म्हणजे प्रचलित मतं माझ्या डोक्यात असतात, पूर्वग्रह असतात दुसऱ्यांनी टाकलेले, वेगवेगळे बिलिफ्स असतात.
आता त्या प्रत्येकावर संशय घेतला तर ते ज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाहीत. मग या सृष्टीचा अनुभव खरा खरा कसा ठरवायचा? त्याला किती इतकं तो सफोकेट झालाय, इतका तो हे झालाय की मला ईश्वरावर विचार करता येत नाही, मला मिळणाऱ्या ज्ञानावर विचार करता येत नाही, माझ्या स्मृतीवर विचार करता येत नाही, माझ्या अनुभवावर. अशा हे सगळं धार लावली याला, तलवार चालवली तर सगळं गळून पडतं. संशयातीत मला काही मिळतच नाहीये. केवढा विचार केला असेल हे आपण 2-5 मिनिटात बघितलं. त्यांनी विचार केवढा केला असेल याच्यासाठी. खूप विचार केलाय. मग असं करत 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 हा सृष्टीचा अनुभव खरा कसा ठरवायचा? आपल्या स्वप्नातही सृष्टी येते, त्यात मी कधीतरी उंचावरून खाली पडतो, ते इतकं खरं वाटतं की उठून बसतो. मग जागेपणी जी सृष्टी दिसते ती पण एक स्वप्न आहे का? उलटा प्रश्न. मॅट्रिक्स पिक्चर बघितला असेल तुम्ही. तो याच्यावरच आहे, याच संकल्पनेवर आहे. जागेपणी दिसते ती पण ती सृष्टी, ती पण स्वप्नच आहे का? असा विचार करत करत काय झालं की प्रत्येक गोष्ट संशयास्पद ठरली. मग राहिलं काय? काहीच स्वीकारता येत नाही. डेकार्त म्हणतो की असा संशय आपण प्रत्येक गोष्टीवर घेऊ शकतो. तर म्हणतो मी ही जी माझी संशयाची सुई आहे ना, ती प्रत्येक गोष्टीवर फिरवली, काही शिल्लक ठेवलं नाही. आणि माझ्या या पहिल्या फेरीमध्ये मला काही संशयातीत सापडलं नाही. डाऊटलेस काही नाही मिळालं. मग आता कसं काय राहिलं की ज्याच्यावर मी संशय घ्यायचा बाकी आहे? आता उलट शोधायला लागलं. इतका त्यांनी विचार केला की असं काय राहिलं की ज्याच्यावर संशय घ्यायचा बाकी आहे अजून. बघा कसा विचार करत चाललाय. आता तो फक्त एकच लक्षात आलं, अरे मी संशय घेतो ही गोष्ट मात्र कंटिन्युअस चालू आहे. त्याच्यावरच संशय घेतला तर बघा, हे सगळं मी जे चालवतोय माझं शस्त्र ज्ञान मिळवण्यासाठी, त्याच्यात माझी प्रक्रिया कुठून सुरू झाली? संशय घेणे. संशय घेणे हे मात्र कंटिन्युअस चालू आहे. म्हणजे कसं की मी माझ्या घरापासून स्टेशनपर्यंतचं अंतर मोजलं, माझ्या घराचं उंची मोजली, 10 गोष्टी मोजल्या, त्याच्यात कॉन्स्टंट काय आहे? मोजणं. तसं या माझ्या सगळ्या गोष्टीमध्ये कॉन्स्टंट काय? संशय घेणं. मग हे मात्र कंटिन्युअस चालू आहे माझं. मग मी संशयावरच संशय घेतला तर, मी संशय घेतो ह्याच्यावरच मी संशय घेतला तर, आली ना आता गुत्थी आली. आता गंमत काय होते माहिती आहे की जर मी संशय घेतो याच्यावर संशय घेतला तर कोणता तरी एक संशय मान्य करायला लागतो. दुसरा संशय घेतला आणि पहिल्यावर संशय घेतला तर दुसरा संशय मान्य केला मी. संशयावर संशय घेतला तर दुसरा संशय मान्य केला, बरोबर. आणि दुसरा संशय फेडायचा म्हटलं तर पहिला संशय मान्य केला. म्हणजे कोणता तरी एक संशय खरा मानावा लागतो. याचा अर्थ काय झाला? संशय खराच मानायला लागतो. मी संशय घेतो हे खरं आहे, हे खोटं नाही सांगतायत. ही गोष्ट निश्चित मानावी लागते. म्हणजे संशय ही एकच गोष्ट राहिली की ज्याच्यावर संशय घेता येत नाही. कुठून कुठे आलाय बघा. मी जो संशय घेतोय ही एकच गोष्ट अशी राहिली की ज्याच्यावर संशय घेता येत नाही. आय संशयाचे अस्तित्व मानावेच लागते. कॅन आय डाऊट दॅट आय एम डाऊटिंग? इफ येस, then I need to accept the second doubt. So doubt becomes doubtless. Taking doubt becomes doubtless. संशयातीत काय आहे तिथून तो कुठे पोहोचला? संशयच फक्त संशयातीत झाला. म्हणजे काय झालं? थोड्या ह्याच्या भाषेमध्ये सर्वांना ग्रस्त करणारा जो संशय आहे ना, तो संशयमुक्त झाला. हा संशयग्रस्त माणूस आहे, तसा हा संशयग्रस्त करतो सगळ्यांना. तो स्वतः संशयमुक्त झाला, संशयातीत झाला. आता मग त्याला एक वेगळंच हे लक्षात आलं की अरे हा संशय मी घेतोय, हा कसा घेतो? ठीक आहे, संशय घेणं हे निश्चित झालं. घेतो कसा संशय? संशयाच्या पाठीमागे विचार प्रक्रिया आहे, थॉट प्रोसेस आहे. मग थॉट प्रोसेस नसेल तर संशय घेणं बंद. मग पुन्हा स्वतःकडे वेळेला मी झोपलेलो असतो तेव्हा संशय घेत नाही, थॉट प्रोसेस बंद आहे. थॉट प्रोसेस जेव्हा बंद आहे तेव्हा मी संशय घेत नाही. तेव्हा थॉट प्रोसेस चालू असणं हा संशयाचा आश्रय आहे, त्याच्यावरच संशय राहतो. त्यामुळे मग विचार प्रक्रिया चालू असली पाहिजे. बरं, मग संशय काय झाला? संशय हा विचार प्रक्रियेचा एक भाग झाला. आता ही विचार प्रक्रिया करणारा कोण? तुम्ही. विचार प्रक्रिया माझी चालू आहे, संशय घेतोय म्हणजे विचार प्रक्रिया चालू आहे.
आणि विचार प्रक्रिया चालू आहे, तर विचार करणे ही प्रक्रिया चालू असल्याशिवाय संशय घेणे होऊ शकत नाही. उलट्या बाजूनी पण बघितलं तर ते होऊ शकत नाही. त्यामुळे विचार करणं चालू असायला लागतं, तरच संशय घेता येतो. बरं, संशय आता डाऊटलेस झाला, मग विचार विचार प्रक्रिया चालू असल्याशिवाय संशय घेता येत नाही, म्हणजे ते पण डाऊटलेस झालं. विचार प्रक्रिया चालू आहे हे संशयातीत झालं. मग विचार प्रक्रिया चालू आहे हे संशयातीत झालं, तर विचार करणारा तो असलाच पाहिजे. तो असल्याशिवाय विचाराची प्रक्रिया अस्तित्वात येत नाही. एकेकाला अस्तित्व कशा, संशयाला अस्तित्व आलं, संशयातीत. संशयाच्या मागे विचार प्रक्रिया, संशयातीत. विचार प्रक्रियाच्या पाठीमागे विचार करणारा, तो पण आता संशयातीत झाला. मग मी आता माझ्या अस्तित्वावर शंका घेऊ शकतो का? संशय तर चालू ठेवायचा. बघा पुढे कसा गेला, की संशय, माझ्या अस्तित्वावर संशय घेतला तर, म्हणजे अस्तित्वावर संशय घेणारा कोण? मग आली का गंमत परत? मी माझ्या अस्तित्वावर संशय घेतोय, मी माझ्या अस्तित्वावर संशय घेतोय, म्हणजे मी परत वेगळा झालो एक कोणतरी. मीच माझ्या अस्तित्वावर संशय घेतोय, म्हणजे अस्तित्वावर संशय घेणारा मान्य करायला लागतो. लक्षात येते ना? मीच माझ्या अस्तित्वावर संशय घेतोय, म्हणजे मी नावाचा कोणतरी अजून एक वेगळा झाला आणि तो संशय घेतोय, म्हणजे अस्तित्वावर संशय घेणारा तो जो पाठीमागचा आहे तो मान्य करायला लागतो. म्हणजे काय झालं? संशय आहे. संशय आहे म्हणजे विचार प्रक्रिया आहे. विचार प्रक्रिया आहे म्हणजे विचार करणारा आहे. या तीन गोष्टी संशयातीत झाल्या. कुठून कुठपर्यंत आला? आणि मग डेकार्तने एक वाक्य लिहिलंय त्यांनी आणि सांगितलंय, ते वाक्य जगभर प्रसिद्ध झालं तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये. कॉगिटो आर्गो सम असं त्याचं वाक्य आहे. आय थिंक देअरफॉर आय एम. संशयाच्या शस्त्राने मी माझ्या अस्तित्वाला तोडू शकत नाही. आय थिंक देअरफॉर आय एम. आणि हे सुप्रसिद्ध वाक्य आहे अतिशय. डेकार्तने ही अतिशय शिस्तबद्ध आणि धारदार पद्धती वापरून वरील तीन गोष्टी संशयातीत म्हणून सिद्ध केल्या. युरोपीय तत्वज्ञानाच्या इतिहासात इतक्या सुस्पष्ट पद्धतीने आतापर्यंत कोणीही स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले नव्हते. त्यामुळे त्याचं हे वाक्य जागतिक इतिहासात खूप खूप प्रसिद्ध झालं. आता गंमत बघा, एक लक्षात घेतले पाहिजे की स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणे हे काही डेकार्तचं उद्दिष्ट होतं का? हे सगळं करायचं नाही. त्याने गणिताप्रमाणे व्यक्तिनिरपेक्ष काय, कालनिरपेक्ष काय, स्थलनिरपेक्ष काय, ज्ञान कशाला म्हणायचं, सगळ्यांना समान असेल असं काय, असं शोधून काढण्यासाठी एक मेथड ऑफ डाऊट सुरू केली. संशयातीत काय आहे शोधून काढण्यासाठी. आणि हे शोधून काढता काढता त्याला ह्या मूलभूत तीन गोष्टी मिळाल्या. म्हणजे बुद्धी प्रमाण मानून खरे ज्ञान म्हणजे विज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणत्या पद्धतीने बुद्धी चालवायला पाहिजे हे त्यांनी दाखवलं. आणि त्याच्या या प्रक्रियेचा तत्कालीन बुद्धी प्रामाण्याचा अंगीकार करणारे जे लोक होते त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. त्यातून विज्ञान आणि वैज्ञानिक विचार पद्धती निश्चित होत गेली. म्हणजे हा एकटाच होता असं नाही. याचं खूप सुंदर आहे आणि आपल्याला लक्षात येण्यासाठी फार चांगलं आहे म्हणून इथे घेतलं. बाकीच्यांचे पण असेच हे आहेत, वेगवेगळ्या विचारसरणी आहेत, पण ह्या सगळ्यांत एक कॉमन आहे की ते म्हणजे शार्प इंटलेक्टनी सगळं शोधायचं, सगळं तपासायचं, ज्ञानाच्या कसोट्या तयार करायच्या, त्या कसोटीवर घासून बघायचं आणि मगच ज्ञान म्हणून ठरवायचं. असं त्याच्यामध्ये ते असे 4, 5, 6 असे तत्वज्ञ होऊन गेले. हा शास्त्रज्ञ नाही, हा तत्वज्ञ आहे. शास्त्रज्ञ म्हणजे विज्ञानाचे प्रयोग करणारा नाही. त्याच्याच वेळेला विज्ञानाचे प्रयोग करणारे पण पुष्कळ होते, तेही अशाच पद्धतीने करत होते. म्हणून पण ह्या सगळ्याचा प्रभाव इतका पडला की सायन्स अँड सायंटिफिक थिंकिंग त्याची पद्धत नक्की झाली. खरं ज्ञान विज्ञान प्राप्त करण्यासाठी काय करायला लागेल, ते मिळवण्याची सार्वत्रिक कॉमन मेथड कोणती, त्याच्या कसोट्या कोणत्या, त्या सगळ्या पद्धती या सगळ्यांच्या एकत्रित अभ्यासामुळे निश्चित होत गेल्या. डेकार्तची ही जगाला मोठी देणगी आहे आणि म्हणून डेकार्तला फादर ऑफ रेनेसन्स असं म्हणतात. नवजीवनाचा उद्गाता. मग अशी म्हणलं ना, नवजीवन सुरू झालं, त्या नवजीवनाचा हा उद्गाता फादर ऑफ रेनेसन्स असं म्हणतात. इतकं त्यांनी सखोल विचार केलेला आहे. वरील सर्व वर्णन थोड्या विस्ताराने केले आहे. त्याचे कारण वैज्ञानिक विचारसरणी कशी निर्माण झाली आणि वाढली ते समजावे. आता इथे एक
तेवढं टेबल बघू आणि आपण थांबूया. त्या संपूर्ण प्रक्रियेत मुख्यतः दोन प्रकारच्या विद्वान लोकांचा खूप मोठा सहभाग आहे. एक म्हणजे स्वतंत्रपणे संशोधन करणारे गॅलिलिओ, न्यूटन आणि त्यांसारखे, आणि दुसरे म्हणजे तत्वज्ञानाच्या क्षेत्रात स्वतंत्रपणे अभ्यास करणारे. वरती ज्यांची आपण नावं घेतली, ब्रुनो, ब्राहे, देकात, लायबनिज, हे. आता त्यांचं हे बघण्यासारखं आहे बघा, त्यांच्या टाइमलाईन्स बघण्यासारख्या आहेत. 1200 मध्ये हा 1219 ते 1292. रॉजर बेकन, बरोबर. त्यानंतर जॉन वायक्लिफ 1330 ते 1384. हे सगळे बघा, हे रेने डेकार्ट्स होता 1596 ते 1650 मध्ये होऊन गेला. 1200 पासून 1600 पर्यंत चालू आहे हे सगळं. आणि त्याच वेळेला पॅरलली कोपर्निकस हा पोलंडचा आहे. हा 1473 मध्ये होऊन गेला. केपलर हा जर्मन आहे. गॅलिलिओ हा इटालियन आहे. हा ब्राहे हा डेन्मार्कचा आहे. न्यूटन इंग्लंडचा आहे. हे सगळ्यांच्या कंट्रीज बघा, हे सगळं युरोपातलं चालू आहे. आणि सगळं त्या त्या वेळेला सगळं एकमेकांचं चालू आहे. पॅरलली सगळं चालू आहे. आता हे पहिले लोक अथकपणे परिश्रम करून नवे नवे शोध लावत होते, म्हणजे हे सगळे शास्त्रज्ञ. आणि दुसरे लोक म्हणजे तत्वज्ञ त्या प्रक्रियेला ठोस विचार आणि निश्चित पद्धत देत होते. या सगळ्यामुळे एक मोठी वैचारिक सामाजिक घुसळण झाली युरोपमध्ये, आणि वैज्ञानिक पद्धतीने विचार करणे आणि वैज्ञानिक पद्धतीने नवे शोध लावणे याला एक निश्चित पद्धत विकसित झाली आणि ती स्थिर होत गेली. ही पद्धत आपल्या सगळ्यांना शालेय शिक्षणातच आत्ता माहिती करून दिली जाते. आपल्याला वाटेल केवढं मोठं आहे, पण आपण शाळेत हीच पद्धत शिकतो बरं. आता ती पद्धत काय ते आपण पुढच्या वेळेला बघूया. जी पद्धत यांनी एवढ्या मोठ्या संशोधनानं निर्माण केली, ती पद्धत आपल्याला शाळेत पण शिकवली जाते. 4 वाजले बोलता बोलता, थांबूया. आणि मग हे शाळेत आपल्याला काय शिकवलं जातं आणि ही वैज्ञानिक पद्धत कोणती मॉडर्न सायन्सची, ती आपण नेक्स्ट याला बघूया.